नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर चला, आज थोडक्यात मी तुमच्यासोबत काहीतरी माझ्या मनातील म्हणजे माझा 9 वर्षाचा अनुभव आहे, त्यातील जे काही अनुभव मला आले असतील ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. आता अनुभव कसले, जसं की तुम्ही आपल्या डेली व्लॉगिंगमध्ये पाहता की मी करते टेलरिंगचं काम. यामध्येच बरेच चढ उतार येत असतात, तर याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्कस करूयात, जेणेकरून की जे कोणी माझ्यासारखे टेलर असतील ते सुद्धा माझ्याबरोबर रिलेट करतील आणि हे सुद्धा परेशानी त्यांना पण येते का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता मी शिवणकाम करता करताच तुमच्यासोबत बोलत आहे, कारण की टेलर म्हटलं की हे काम आलंच. तुम्ही शिवणकाम करता करता कस्टमरसोबत बोला, शिवणकाम करता करता मुलांना सांभाळा, शिवणकाम करता करता घरातलं सांभाळा आणि बरंच काही. तर असंच आहे टेलरचं आयुष्य. जे काही असेल, तुम्ही बाकीचे किती एक्स्ट्राची कामं करा, पण रोज तुमच्याकडे शिवण्यासाठी जे काही काम येणार आहे ते पण करायचे आणि घरातली सुद्धा कामं करायचेच. आता बरेच जे लेडीज आहे या गोष्टीमध्ये माझ्याबरोबर नक्कीच कम्पेअर करू शकता. मग अशा वेळेस जेव्हा कस्टमर येतं आणि अर्जंट ब्लाऊज जरी नसला पाहिजे तरीसुद्धा मग अर्जंट ब्लाऊजची रिक्वायरमेंट का करता? एक वेळेस आपण सुद्धा विचार करायलाच पाहिजे की जे आपलं काम आपल्याला नाही पाहिजे, म्हणजे उशिरा दिलं तरी चालेल, तरीसुद्धा आपण लवकर मागतोय. म्हणजेच तुम्हाला 4 दिवसानंतर जर कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही 2 दिवस आधीच म्हणता की मला ह्या तारखेला म्हणजे थोडक्यात फंक्शनसाठी जायचं आहे, तर 2 दिवस आधीच ब्लाऊजची रिक्वायरमेंट करता. मग एक माणूस म्हणून तुम्ही जर विचार केला की यांनासुद्धा आपल्यासारखाच घर संसार सगळं आहे, मग आपल्याला जेव्हा ब्लाऊज पाहिजे आहे त्या दिवसापेक्षा फक्त 1 दिवस आधी आपण आपलं काम त्यांच्याकडून घेऊन येऊयात, असा जर विचार केला तर नक्कीच पुढचे जे काही टेलर आहे त्यांचं काम थोडक्यात खूप जास्त सोपं होईल. ह्याच गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तर हा एक अनुभव मला खूप जास्त आला, तो म्हणजे दिवाळीच्या वेळेस. कारण की जेव्हा लक्ष्मीपूजन असेल त्यावेळेसच बहुधा तरी बायका नवीन साड्या घालतात. मग भाऊबीजला जाताना काही प्रश्न उरतच नाही, कारण की तिकडेच आपल्याला नवीन ड्रेसेस वगैरे किंवा साडी वगैरे घेतली जाते. मग तुम्ही जो काही ब्लाऊज शिवून मागणार आहात तो लक्ष्मीपूजनच्या 1 दिवस आधी म्हणा किंवा 2 दिवस आधी म्हणा घेतला तरी चालत होता, पण तरीसुद्धा बऱ्याच बायकांनी 2 ते 3 दिवस आधी ब्लाऊजची डिमांड केली आणि त्यानंतर मग जे काही कष्ट करावे लागतात ते टेलरलाच घ्यावे लागतात, कारण की जी काही डेटा आपण चिटवर लिहून दिलेली असते त्यावरतीच आपल्याला आपलं काम द्यायचं आहे. तर हा एक पॉईंट आहे की वेळेवर काम द्यायचं म्हटलं की थोडंसं जो काही टेलर असेल त्याला बाकीचं घरातलं थोडंसं कमी मॅनेज करून जे काही शिवणकाम आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यासोबतच जेव्हा शिलाईचा प्रश्न येतो तर या गोष्टीवर तर खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण आपण थोडक्यात बोलूयात. जेव्हा शिलाई देण्याची वेळ येते तेव्हा बरेच कस्टमर कानकूस करतात. आता जे काही कष्ट आहेत ते आपले स्वतःचे आहेत आणि शिवणकाम ही अशी कला आहे जी आपण आत्मसात केलेली आहे. म्हणजे तुमच्या हातामध्ये किती कला आहे त्यानुसार तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग म्हणा किंवा फिटिंग वगैरे हे सर्व डिसाईड होणार आहे. त्यानुसारच ते कस्टमर जे काय आहे ते ब्लाऊजचं रेट देत असतं आणि आपण सुद्धा आपली जी काही शिलाई त्यानुसार सांगत असतो. पण कधीतरी तुम्ही एक्स्ट्राचं सुद्धा सांगता, डिझाईन असेल, नॉट असेल किंवा लेस लावायची असेल, त्यानुसार चार्जेस जे आहे ते व्हॅरी होणार आहेत, कारण तिथे जे आहे ते आम्हाला इन्व्हेस्ट करून त्या गोष्टी आणायच्या आहेत. आता बाकीचं जर शिवायचं म्हटलं तर लाईट बिल आहे, त्यासोबत अस्तर आहे, धागा आहे, ह्या सर्व गोष्टीसुद्धा आहेच. आणि त्यासोबत जर तुमच्याकडे कोणी मदतीला असेल तर त्यांनासुद्धा पैसे द्यायचे असतात. त्यामुळे जो काही टेलर असेल तो त्याच्या एरिया वाईज जी काही शिलाई असेल तो ठेवत असतो. पण बऱ्याच वेळा मी असं पाहिलेलं आहे की एरियाचा सुद्धा कोणी कस्टमर जे कोणी शिवणारे असतील ते विचार करत नाही. त्यांची फिनिशिंग आणि फिटिंग जर चांगली असेल तर ते म्हणजे डिरेक्टली एक जो रेट आहे तो जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जी काही शिलाई असेल ती सुद्धा आपल्याला द्यावी लागते, कारण की आपल्याला कामसुद्धा तसंच भेटणार आहे. बऱ्याच वेळा जर कस्टमर तुमच्याकडे आलं तर 2 टेलरला कम्पेअर करतात. सगळ्या व्यवसायामध्ये हेच होतं. जेव्हा कोणी 2 व्यवसाय करणारे एक व्यक्ती असेल, 2 व्यवसाय करणारे जर 2 व्यक्ती असेल तर आपण त्यांना एकमेकांसोबत कम्पेअर करतो. तसं शिवणकामाचं आहे. इकडे एवढी घेतात मग तुम्ही एवढी का, असे वाक्य तर बऱ्याच वेळा ऐकायला भेटतात. मग तुम्हाला जर तिकडेच द्यायचं आहे मग तुम्ही एखाद्या टेलरला त्या टेलरसोबत का कम्पेअर करता? क्लासच्या बाबतीत सुद्धा नेहमी असंच होतं की इकडे क्लासची फी एवढी आहे आणि तुमची फी एवढी आहे. जर तुम्ही पाहायला गेला तर तसे महिन्याचे 3,000 पण घेतात, 5,000 पण घेतात, पण तुमचं शिकवण्याची जी काही पद्धत आहे ती कशी आहे त्यावरती सुद्धा खूप जास्त डिपेंड करतं. जर पुढचा जो कोणी शिकवणारा आहे तो तुमच्यावरती 100% लक्ष केंद्रित करून तुम्हाला शिवणकाम शिकवत आहे तर तुमचं सुद्धा काम आहे की त्याकडे लक्ष देऊन ते काम वेळेत पूर्ण करणं आणि त्यांना जे काही काम सांगितलं आहे ते सुद्धा वेळेच्या आधी करून देणं. तेव्हाच त्यांच्या लक्षात येणार आहे की तुमचं शिवणकाम करण्यामध्ये किती वेळ जाणार आहे, कारण की ही जी कला आहे ती जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला चांगली जमणार आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे जे कोणी घरातून काम करतं,
मग ते आरीवर्क असो किंवा कोणताही बिझनेस, जर तुम्ही अंडरगार्मेंट्स वगैरे जर घरातून सेल करत असाल तर बऱ्याच वेळा कस्टमर तुमच्याकडे जास्तीत जास्त बार्गेनिंग करतं, कारण की त्यांना असं वाटतं की घरातून जे बिझनेस रन केले जातात ते थोडेसे फायनान्शियल कंडिशनमुळेच केले जातात, कारण की जे कोणी बुटीक चालवतं तिथे त्यांना रेंट वगैरे सगळंच पे करावं लागतं. त्यामुळे तो बिझनेस जर परवडण्यासारखा असेल तरच बुटीक टाकण्यामध्ये अर्थ आहे. आणि बरेच जे म्हणजे असे पण बरेच शिवणारे आहेत की जे घरातूनच शिवणकामचे काम करतात, पण तरीसुद्धा त्यांच्याकडे बरेच कामं असतात. का म्हणजे त्यांच्या ते स्वभावावरती सुद्धा डिपेंड करतं आणि त्यांचं काम कसं आहे त्यावरती सुद्धा डिपेंड करतं. पण कस्टमर बऱ्याच वेळा अशा टेलरला खूप कमी समजतात की घरून काम करतात म्हटल्यावरती यांना आपण जी म्हणन ती किंमत त्यांनी घ्यावी. मग तुम्ही कमी म्हटले तरी ते कधी कधी हा म्हणतात. तर याच्यामागे त्यांचा काही लेस म्हणजे त्यांचा काही तोटा होणार नाही. जर तुम्ही त्यांच्याकडे शिवायला वगैरे देणार नसाल तरीसुद्धा ज्यांना त्यांचं काम आवडते ते तर त्यांच्याकडे देणारच आहेत. पण तुम्ही येऊन जी बार्गेनिंग करता त्यामध्ये तुमची जी इमेज आहे ती कमी होते, कारण की त्या टेलरला लगेच लक्षात येतं की कोण किती देणार आहे आणि कोण किती नाही. एक जर रेट त्यांचा फिक्स असेल तर ते सगळ्या कस्टमरकडून तोच रेट घेणार आहे, नाही की कोणी जवळचं आहे म्हणून त्याच्याकडून कमी आणि कोणी लांबचं आहे म्हणून त्याच्याकडे जास्त. कारण की जो कोणत्या एरियामध्ये आपण राहतो तो एरिया आपल्यासाठी तर नवीनच आहे. रोज येणारा कस्टमर वेगवेगळा असणार आहे, कारण की आपण जसा बोर्ड लावलाय तो बोर्ड पाहून किती कस्टमर तुमच्याकडे येतात. प्रत्येक वेळेस वेगवेगळा चेहरा असल्यामुळे काही वेगवेगळी शिलाई सांगायची असं सुद्धा नसतं. घरगुती व्यवसाय असला तरीसुद्धा चार्जेस जे आहे ते फिक्सच असतात. त्यामुळे घरी व्यवसाय करणाऱ्याला तुम्ही कधी कमी समजू नका. कधी कधी जो कोणी बुटीकमध्ये काम करतो त्यापेक्षा सुद्धा घरी बसणारे जास्तीत जास्त कमवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ब्लाऊज फक्त आपल्याला मशीनवरती बसून शिवायचा नाही, त्याआधीसुद्धा बऱ्याच प्रोसेस आहे. ब्लाऊज ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचं पेपर कटिंग करणं, पेपर कटिंग झाल्यानंतर ब्लाऊजला आणि अस्तरला प्रेस करणं, त्यानंतर त्यावरती मार्किंग करून कट करणं, या व्यतिरिक्त तो शिवणे आणि त्यानंतर जो कोणता टफ टाईम येतो तो म्हणजे ब्लाऊजला काच करणं, हुक बसवणं, आय करणं, हातशिलाई करणं आणि सगळ्यात फायनल म्हणजे ज्यावेळेस कस्टमरला तुम्ही ब्लाऊज देताय त्यावेळेस ब्लाऊजला प्रेस करणं. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. आता माझा जर शिलाईचा रेट पाहिला तर मी 200 ते 250 या रेटमध्ये घेत असते. मग 200 ते 250मध्ये जर मला 50 रुपयेवरचे माझे खर्चच होत असेल आणि 150मध्ये जर मला एवढे कष्ट घ्यावे लागत असेल तर ही जी मेहनत आहे ती माझी स्वतःची आहे. म्हणजे माझ्या बॉडीवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि ज्यावेळेस मी हे जास्तीचं काम करणार आहे त्यावेळेस माझ्या बॉडीला त्रास होणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा सुद्धा विचार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त शिलाईशी कंपेअर करता, मग त्यामागे खर्च किती, मेहनत किती याचा तर तुम्ही अजिबात विचारच करत नाही. आणि जे कोणी शिवणकाम करतात मग ते फक्त शिवणकामच करत बसतात का? त्यांना घरातली कामं नाहीत का? मुलं पाहून, घरातलं सगळं पाहून आणि स्वयंपाक वगैरे ह्या सर्व गोष्टी, रोजची धुणी भांडी तर आहेच ना, ते करूनच हे काम करायचं आहे. त्यामुळे खूप जास्त त्रास होतो. कधी कधी पाठण कंबर एक होते, त्यानंतर मानेला सुद्धा त्रास होतो, डोळ्यांवरती ताण येतो. हे सर्व करून दुसऱ्या दिवशी परत त्या कामाला सुरुवात करावी लागते. आता बरेच जण असे समजतात की खूप जास्त एज्युकेशन असलं की त्यानंतर जर तुम्ही शिवणकाम वगैरे म्हणा किंवा आरीवर्क म्हणा किंवा ब्युटिशियन्स वगैरे जरी केलं तरीसुद्धा लोक कमी समजतात. मला माहीत नाही का शिवणकाम, ब्युटिशियन वगैरे ह्या सर्व कोर्स जे आहेत त्यांना लोक इतके कमी का समजतात. फक्त तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही IT क्षेत्रात असाल किंवा इंजिनियर असाल, व्हॉटेवर तुम्ही फार्मसिस्ट असाल तर असं समजलं जातं की हे सर्व जे व्यवसाय तुम्ही करता किंवा जॉब करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं किंवा मोठं मानलं जातं. पण असं नाही. जे कोणी जॉब करतात त्यापेक्षा सुद्धा हे जे घरगुती बिझनेस किंवा बुटीक वगैरे रन केले जातात यांचा जो काही इन्कम आहे तो स्वतःचा खूप जास्त आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर जॉब ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमच्यावरती बॉसगिरी खूप जास्त होते. जो कोणी सिनियर असेल जे सांगतील त्यानुसारच तुम्हाला काम करावं लागतं. पण जेव्हा तुमच्या बिझनेसमधले मालक तुम्ही स्वतः असता त्यावेळेस तुमच्यावरती कोणाचेही वर्चस्व नसतं. आपल्या मनाला वाटेल तेव्हा आपण काम करण्यासाठी बसू शकतो, वाटलं तेव्हा झोपू शकतो, वाटलं तेव्हा काम बंदसुद्धा ठेवू शकतो. पण जॉबचं असं नाही. जेव्हा तुम्हाला रविवारी सुट्टी आहे तेव्हा तुम्हाला रविवारीच सुट्टी भेटते. इतर वेळी जे काही वीकडे आहेत त्या दिवशी तुम्हाला काम करावंच लागतं. पण बिझनेसमध्ये असं होत नाही. त्यामुळे जे कोणी या बिझनेसला कमी समजतात त्यांनी एकदा ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा. आणि कमी समजण्याचा काही अर्थ उरत नाही, कारण की जर तुमची महिन्याची सॅलरी तुम्ही जॉब करून 15,000 कमवत असाल आणि मी बिना वर्चस्व कोणाचं घेता किंवा कोणाची बॉसगिरी सहन न करता जरी मी 20,000 कमवले तरीसुद्धा तुमच्यापेक्षा 5 नाही तर मी पुढेच आहे याचा विचार मी नेहमी करते. आता जरी सुद्धा मी फार्मासिस्ट असून शिवणकाम जरी निवडलं असेल तर यामागे सुद्धा बरीच कारणं आहेत. कारण की आता तुम्ही जसं पाहिलं असेल आपल्या डेली व्लॉगिंगमध्ये की माझा लहान मुलगा आहे. आता 2 महिन्यानंतर तो 2 वर्षाचा होईल, पण त्याला अजूनसुद्धा म्हणजे आपली लँग्वेज न समजण्यासारखीच आहे. जर मी त्याला एका जागेवरती शांत बसण्यासाठी सांगितलं तर तो लगेच एका जागेवरती शांत बसेल का? असं होणार नाही. तो बऱ्याचदा खूप वेळा त्रास देईल.
कधी कधी शिवणकामामध्ये आडसुद्धा आणेल. आता शिवणकाम न करता या व्यतिरिक्त सुद्धा मी बरेच व्यवसाय करू शकते, पण यामध्ये जर मला रस नसेल तर तो माझा जो काही बिझनेस आहे तो रन होणार नाही. जर मला शिवणकामची आवड आहे तर मी मुलं सांभाळून हे सुद्धा करेल, कारण की यामध्ये माझी जास्तीत जास्त आवड आहे. असंच नेहमीच सगळ्यांच्या बाबतीत होतं, त्यामुळे कोणत्याही व्यवसायाला कमी समजण्याचं काही कारण येत नाही. जो त्याच्या सोयीनुसार किंवा जर काही अडीअडचणी असेल त्यानुसारच तो व्यवसाय रन करतो. आता मी राममुळे हा व्यवसाय निवडलेला आहे. जेव्हा राम मोठा वगैरे होईल त्यावेळेस मी दुसरा काहीतरी विचार करेल. जॉब जरी करायचं म्हटलं तरी ह्या सर्व गोष्टी येतातच, त्यामुळे जॉबपासून मी थोडंसं लांब राहते. कारण की ज्यावेळेस मी बॅचलर होते त्यावेळेस मी अगदी 5 ते 6 वर्ष जॉब केलेला आहे, त्यामुळे असं काही नाही. जॉबचा सुद्धा मला प्रचंड एक्सपिरियन्स आहे, कारण की तेवढ्या ठिकाणी रिटेल चेन वगैरे असतील त्यामध्ये सुद्धा मी फार्मासिस्ट असून काम केलेलं आहे. पण हा जो बिझनेस आहे हा मला जास्तीत जास्त आवडतो, कारण की यावरती कोणाची बॉसगिरी नाही. कारण की तुमचा स्वभाव जर तुम्ही वेळोवेळी उत्तर देत असाल कोणाला तर कुठेही तुम्ही जॉब करा, तुम्ही त्याचे ॲडजस्ट होऊ शकत नाही. कारण की जर तुम्हाला खोटं पचत नसेल तर तुमची जो कोणी सिनियर वगैरे असेल त्यांच्यासोबत थोडी बातचीत होतच राहते. त्यामुळे हा जो बिझनेस आहे तो निवडण्यामागचं एकच कारण आहे की राम खूप जास्त लहान आहे आणि त्याला सध्या माझी गरज आहे. असा एकही दिवस होत नाही की मी रामला माझ्यापासून लांब करू शकते, कारण की बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे शहरामध्ये एक व्यवसाय निवडला जातो आणि त्यानंतर जर तुम्हाला जॉब वगैरे करायचं असेल तर बऱ्याच वेळा आपण मुलांना पाळणाघरामध्ये सुद्धा ठेवतो. पण ही जी कन्सेप्ट आहे ती मला अजिबातसुद्धा आवडत नाही की मुलांना पाळणाघरामध्ये ठेवून तुम्ही तुमचा कोणता बिझनेस किंवा नोकरी जॉईन करावी. कारण की जेवढे पैसे तुम्ही नोकरीमध्ये कमावणार आहे त्यापेक्षा निम्मे पैसे तर तुम्हाला पाळणाघरामध्येच द्यायचे आहे. मग त्या नोकरीचा फायदा काय, आणि शिवाय आपली मुलं आपल्यापासून लांब राहणार. आणि त्यानंतर जर तुमच्यापासून मुलं लांब राहिली तर मुलांची जी काही सवय आहे रोजच्या त्या दैनंदिन त्या तर नेहमीच बदलणार. कारण की पाळणाघरामध्ये एक मुलगा नसतो, बरेच मुलं असतात. मग एकमेकांचं पाहून थोड्याशा वाईट सवयी म्हणा, आता वाईटच लागतात अशा नाही, चांगल्यासुद्धा लागू शकतात. पण बऱ्याचदा मी असं होतं की मी ह्या गोष्टींचा सर्वात जास्त विचार करते. मग रामला मला घरीसुद्धा ठेवता येईल तरीसुद्धा मी घरीसुद्धा ठेवत नाही, कारण की हे जे वय आहे ते त्यांचं शिकण्याचं आहे. जे आपण गोष्टी बारीक सारीक त्यांना शिकवू शकतो तेवढेच घरचे शिकवतील असंही होत नाही. त्यांचंसुद्धा कामामुळे दुर्लक्ष होतं कधी कधी, त्यामुळे आपण आपल्या मुलांची जबाबदारी खूप जास्त गरजेची आहे. कारण की टोटली हा आपला डिसिजन आहे मुलांचा, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं हे सुद्धा आपलंच काम आहे. आता डेली मी हे जरी काम करत असले तरीसुद्धा मी रामकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. कधी कधी होतं जेव्हा कामाचा लोड असतो तेव्हा राम त्याचा तो खेळत राहतो आणि माझं मी काम करत राहते. पण इतर वेळी जेव्हा त्याचा खाण्याचा टाईम असेल, अंघोळीचा असेल किंवा त्याचा पॅम्परिंग सेशन जरी असला तरीसुद्धा मी त्याला तो जेवढा वेळ मला द्यायचा आहे तेवढा मी वेळ त्याला देतेच. आणि त्यानंतर त्याच्या बारीक सारी गोष्टी तर इतर असतातच. आता क्लास वगैरे जरी असला तरी जेव्हा ते येतील तेव्हा नेमका त्याचा झोपायची वेळ असते 1 वाजता जेव्हा ते येतात, तर तरी पण थोडा अर्धा तास त्या मुलांसोबत खेळल्यानंतर मी त्याला झोपवते. तर त्याची झोपेची सुद्धा अवमेळ किंवा ताळमेळ असला पाहिजे, कारण की मुलांची जर झोप प्रॉपर झाली नाही तर मुलं त्रास देतात. त्यासाठी त्याकडे सुद्धा लक्ष देणं मला खूप जास्त गरजेचं आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जे कोणी टेलर असतील, ब्युटिशियन असतील, आरी वर्क करणारे असतील किंवा कोणताही घरून रन करणारा बिझनेस असेल तर त्याला तुम्ही कमी समजू नका. कधी ते तुमच्या पुढे निघून जातील आणि तुमच्यापेक्षा जास्त कमवतील, याचा सुद्धा काही नेम नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला जे काही सांगायचं होतं ते मी थोडं स्पष्टच बोललेले आहे. कोणालाही काही बोलायचा माझा हेतू नाही, कोणी हे मनाला लावून घ्यायचं नाही. फक्त मला जे वाटलं आणि जो माझा 9 वर्षाचा अनुभव आहे त्यातूनच ज्या काही गोष्टी मला शिकायला भेटतात त्याबद्दल मी आज थोडंसं मन मोकळं केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूयात आपण उद्या 12:30 वाजता. नवीन काही अनुभव असेल किंवा डेली काही लाईफस्टाईल असेल त्या व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.